तर मित्रांनो, सध्या आपण मोकला आलेला आहे. नामदेव भाऊ राठोड माझ्या सोबत आहेत आणि संतोष भाऊ चव्हाण विठाळ्याचे आपल्याला माहित आहे, सगळ्यांना परिचित आहेत. शेतीविषयक मार्गदर्शन करतात. आणि आज आम्ही दिग्रसवरून 19 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहे मोक या ठिकाणी. आणि सध्या जी तूर आहे, तर मित्रांनो तूर कशी असते आणि ज्या आम्ही जमिनीत आहो तर त्या जमिनीचं व्यवस्थापन जे झालेलं आहे, तर त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि जी जमीन आहे नंतर मी तुम्हाला ती दाखवणारच आहे, की ज्याला खडकाळ भाग म्हणतो आपण. अर्ध्या ते पाऊण फुटावरच वरच मुरुम आहे. आणि त्याही परिस्थितीत म्हणजे जसं आपण बघतो की एखादी गाडी कशी आहे त्यापेक्षा त्याला चालवणारा ड्रायव्हर कसा आहे. म्हणजे आपण पाहतो की मोठ्या मोठ्या गाडी असतात, समजा 40 लाखाची, 50 लाखाची, 1 करोडची, परंतु गाडीपेक्षा त्याला चालवणारा चालक कसा आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आज आपण या ठिकाणी पाहतो की ज्या तुरीचं नियोजन केलेलं आहे आणि तुरीचं ज्याला आपण सगळ्या गोष्टी म्हणतो, तर एकही पान आपल्याला या ठिकाणी रोगीट असलेलं दिसत नाही. हे मी वेगवेगळ्या ठिकाणचं पान तोडतो आहे आणि शेंगाची परिस्थिती आम्हाला सध्या या ठिकाणाहून चालता पण येत नाही आहे. अशा परिस्थितीत मित्रांनो ही तूर आहे. याच्या दोन्ही साईड जर आपण बघितलं तर दोन्ही साईडला आज पाहतो आपण की 30% जे आहे, तर ते 30% ह्या शेंगा परिपक्व अवस्थेत आलेल्या आहेत आणि काही हिरव्या आहेत. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक शेतकरी ज्या वेळेला आपण पाहतोय आज यावर्षी सारख्या संकटामध्ये, कारण की ज्या आमचा दिग्रस तालुका आहे, अंबोडा पॅटर्न जसं प्रसिद्ध झालं, अमृत पॅटर्न अंबोडा या गावचं, तर त्याच धर्तीवर आधारित आपण पाहतो की ही तूर जी आहे, तर अक्षरशः जर एखाद्या व्यक्तीनं मेहनत घेतली तर ती त्याचं प्रगतीपथावर येऊ शकतं. आणि या संदर्भात आपण जे आहे तर स्वतः जे शेतमालक आहेत त्यांनाच विचारू की आपण यासाठी कसं थोडक्यात नियोजन केलं, नेमकं काय आपल्याला हा प्लॉट जो आपण डेव्हलप केला तर त्याबद्दल किती फवारण्या केल्या आपण? सर 5 फवारण्या केलेल्या आहे. 5 फवारण्या. हो. आणि या 5 फवारण्यामध्ये पहिली फवारणी आपण सोयाबीनच्या पूर्वी काही अशी वेगळी घेतली का, सोयाबीन असताना? नाही नाही नाही, ते दिवाळीच्या आधीपासून चालू आहे. ज्यावेळेस पान चिपकी आली, आळी आली होती त्यावेळेपासून. म्हणजे दिवाळीच्या आधी 8 दिवस. आणि मग आता ज्यावेळेस फुलोरा पकडला आपला समजा, त्यानंतर किती हे केल्या आपण फवारण्या? 5 स्प्रे. म्हणजे आता आपल्या टोटल किती फवारणी झाली आहे? 6. मित्रांनो, जनरली आपण पाहतो की जे आपण सोयाबीनला पाहतो त्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर 2 किंवा 3 स्प्रे करतात, परंतु या ठिकाणी 6 स्प्रे जे आहे ते करण्यात आलेले आहे. परंतु ज्या शेंगा बघतो आपण, कुठली जरी आपण शेंग तोडली तर ती याच्यामध्ये किडीकपणा जो आहे किंवा अडी लागणे ज्याला म्हणतो आपण, तर ते कमी आहे, म्हणजे नसल्यासारखंच आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठलाही प्लॉट ज्या वेळेला आपण डेव्हलप करतो, आपण दोन्ही साईडच्या ज्या वेळेला बघतो मित्रांनो की आम्हाला चालणंही त्या ठिकाणी कठीण झालेलं आहे. आणि साईडचाही तुम्हाला आता मी या जो आहे तो प्लॉट दाखवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण नामदेव भाऊ राठोड यांच्या मोक या ठिकाणी आलेलो आहे शेतामध्ये. आणि ही तूर बघायला मित्रांनो, तुरीचं नियोजन आणि तुरीचा हा जो प्लॉट आहे नामदेव भाऊने डेव्हलप केलेला, तर खास करून या ठिकाणी याचा जे एकंदरीत एक झाड आहे, तर पूर्ण झाड न टाकताना, म्हणजे हे झाड दाखवतानाही आपल्याला जे आहे तर बरेच शेतकरी काय करतात 10-10, 12-12 हे टाकतात, परंतु इथे सिंगलच झाड आहे. थोडं कॅमेरामॅन क्लोजअप आपल्याला दाखवतील. या सिंगल झाडाला मित्रांनो ज्या शेंगा लागलेल्या आहे आणि जे ब्रँचेस केलेले आहेत, तर आम्हाला आता चालायलाही त्या ठिकाणी जे आहे तर ते कठीण जात होतं. तर हे झाडा आणि याच्या शेंगा बरेच शेतकरी सांगतील की याची जात कुठली आहे. तर जसं एखादी गाडी कुठली असो त्यापेक्षा तो ड्रायव्हर कसा चालवणार आहे, तर त्या तुरीच्या याच्यापेक्षा तिची जात कुठली आहे यापेक्षा तिचं व्यवस्थापन कसं केलं जातं यालाच महत्व आहे. आणि या विशेष म्हणजे जनरली सामान्य शेतकरी 3 फवारण्या घेतात, तर या ठिकाणी नामदेव भाऊनी 6 फवारण्या घेतलेल्या आहेत. म्हणजे व्यवस्थित नियोजन, वेळेवर सगळ्या फवारण्या, आणि त्याही फवारण्या ज्या आहे संतोष भाऊ यांच्या मार्गदर्शनात घेतल्या. तर अशा पद्धतीनं आपण नियोजन करा आपल्या शेतीचं एकंदरीत. आणि अशी जर तूर असेल तर निश्चितपणे असा प्लॉट दिग्रसपासून शेत भारी आहे बाकीचे, परंतु हे शेत ज्याला आपण खडकाळ म्हणतो, ते खडकाळ शेत असून देखील या ठिकाणी असा तुरीचा प्लॉट आम्ही जो आहे तर पहिल्यांदा बघतो आहे. बरोबर आहे नामदेव भाऊ, सांगा. हा, तर 6 फवारण्या दिल्या याबद्दल तुम्हाला असं लोक म्हणत नव्हते की 6 फवारण्या का करताय म्हणून? ते कसं, ते धुवारी चालू होती त्याच्यामुळे ते टाका लागत होतं. धुवारीचं धुवारीमध्ये टाकायला. नुकसान जर झालं तर मग काय फायदा आहे? म्हणजे यावर्षी 12 महिन्याचा पीक आहे सर. हो. त्याला जर आपण जर हायगी जर केली तर ते मग आपल्याला ते आपली हायगी नाही करत. आपली म्हणजे हायगी नाही. यावर्षी पाऊस जास्त मित्रांनो, आणि पावसासोबतच धुवारी आणि थंडी जास्त, त्याही परिस्थितीत हा जो प्लॉट आहे तो मनाला प्रसन्न. याच्यामध्ये पाहतो आपण संख्या,
तर बऱ्याच ठिकाणी मुठमुठभर एका ठिकाणी टाकलं जातं, परंतु या तुरीचा जो बुंदा आहे तर आपण आता या ठिकाणी बघतो की साधारणतः याची जी मित्रांनो 2 तुरीचे दाणे या ठिकाणी टाकलेले आहेत. नामदेव भाऊ याबद्दल बोला की साधारणतः लोक जे मुठमुठभर एका ठिकाणी टाकतात तर आपण 2-2च दाणे टाकलेले आहेत. नाही, मी शेतकऱ्याला हेच सांगू इच्छितो की तूर जे आहे पीक आहे ते हे असं मुठीनं टाकून किंवा 5 किलो पेरून ते उत्पन्न त्याच्यात होणार नाही. हा. तर तूर जे आहे तुम्ही 1 किंवा 2 दांडे लावा, त्याच्यातून विरळून मग एक ठेवा. हा 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 तो एक झाड नाही का एक पेंडीभर होते ना, हा, हा. अर्धा किलो होऊ शकते. बरोबर आहे, चांगल्या जमिनीत 1 किलो पर्यंत क्षमता आहे. हा. माझी जमीन तशी आहे, त्या प्रमाणात मला आहे. बरोबर आहे. तरी मला समाधान आज आहे. जे हा. सिंगल झाडामुळे हे जे समजा आता तुरीला शेका लागले आहे, एक झाड घ्या आणि हे उत्पन्न घ्या. नामदेव भाऊने जे योग्य नियोजन केलं हा. तर असं माझं ह्याच म्हणणं हे आहे. समजा फलित आहे जे बरोबर. आपण समजा पाहून राहिलो. हं. यातून नामदेव भाऊ तुम्ही एक गोष्ट आम्हाला सांगू शकता का की तुम्ही जे नियोजन केलंय हा. हे नियोजन हं. जर प्रत्येक शेतकऱ्याने केलं प्रत्येक शेतकऱ्याने जर केलं समजा असे हा. दुष्काळी याच्यातून निघून जातात माणूस दुष्काळी पासातून. हा आज आपण 2 वेळा निविष्ठा टाकलेला आहे फक्त समजा हो. कृषी केंद्रामधून. हो हा, हा. हे जमिनीमध्ये जेवढा समजा आपण बायोमास तयार केलेला आहे, हो हा, हा, हा. त्या एसआरटी बद्दल तर मी कोणाला बी म्हणतो, पण शेतकरी ऐकत नाही. हा, हा, हा. बरोबर. एसआरटी म्हणजे आपण त्याच्यात किती मोठा बायोमास तयार केलेला आहे. हो हा, हा. 2-3 वेळा समजा तणनाशक टाकून पूर्ण तण समजा जमिनीला जिरवलेलं आहे. हो हा, हा. आता तो बेड म्हणजे काय समजा पूर्ण बायोमास तयार होते त्याच्यात. हो. पूर्ण गवताचे जे समजा हे आहे मूळ आहे, हो पूर्ण त्याच्यात सडून ते ऑटोमॅटिक कंपोस्ट खत सारखं तयार तयार होतं होतं. समजा. बरोबर आहे. म्हणजे जर शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी या तिथलं तर पद्धतीने तिथंच जर कुजवलं केलं, समजा. या पद्धतीने शेती जर केली तर त्याला कधीच घाटा येणार नाही. हो लोक काय करते, तूर जे आहे सोयाबीन मध्ये पेरते आणि त्याच्यात पंजी किंवा रोटावेटर सोयाबीन निघाल्याच्या नंतर पूर्ण मुळ्या तोडून टाकते, त्याच्या हा. पांढऱ्या मुळ्या जे आहे. आता मग त्याचं जे रायझोबियम आहे हा, ते- तुरीचं जे आहे तर जिथपर्यंत तूर फेलते तिथपर्यंत त्याला मुळ्या असते. हो हा, ते हा. मुळ्या तोडायला नाही पाहिजे शेतकऱ्यांना. हो हा, हा. त्याच्यापेक्षा तर तणनाशक टाकून पाणी द्यायला पाहिजे. हो. लोक त्याला रोटावेटर कर, पंजी कर, ते काही म्हणजे जास्तीचा खर्च करून जास्तीचा आपलं खर्च जास्तीचं करून नुकसान. उत्पन्न गाठवून हो हो टाकते. हो. तर निश्चित असं म्हणजे मला आपल्याला जे आहे तू सांगितल्याप्रमाणे की आपण जे आहे तर ते ज्या वेळेला समजा सोयाबीन निघतं हो. तर ते कुठल्याही जास्त हे न करता मेहनत आपल्याला न वाटतं करता. हा. ते 2-4 दिवसासाठी बरं वाटतं, परंतु त्याच्यापासून फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे. नुकसान जास्त आहे. त्यापेक्षा मुळ्या हे या तोडून- पद्धतीने जर केलं तर त्याचा आपल्याला नैसर्गिक जे घटक आहे त्या तणाचे ते देखील करता येऊ शकतात. हा, ते आणि भेटतेच संतोष भाऊ त्याला मी त्या- तुरीमध्ये या वर्षी जे आहे तर कुठलंच त्याच्यानंतर रोटा किंवा जे आहे पंजी ते काहीच मारली नाही, तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो. तर आणि त्यानंतर जे महत्वाचं आहे समजा यावर्षी धुवारी खूप असतात हो 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 धुवारी आपण आणि प्रत्येक फवारणीमध्ये दुवारी जास्त असल्यामुळे मी बुरशीनाशकाचे बी- 10 दिवसात फवारणी केली. आपण जे- नसते 15 दिवसापर्यंत फवारणी. आपण जे रेग्युलर बुरशीनाशक समजा उपयोगात आणले हा. त्याचा फायदा काय झाला समजा. धुके पाहून ते औषधी टाका लागेल. हो हा? आता जवळपास आपण 70% आयुर्वेदिक औषध टाकले आहे. हा, 70% आयुर्वेद. सगळे संतोष भाऊच्याच माध्यमातून औषध घेतलेले हा, आहे. हा. एकदम सस्ते आहे. स्वस्त औषध आणि 8.5 हा. एकरामध्ये नाही का आपण 2800 रुपये 3200 रुपये या प्रमाणेच एका फवारणीचा खर्च समजा आपण एका केलाय. फवारणीचा खर्च 2800 रुपये. हो 8.5 एकर. 8.5 एकराला हा. हा. तर आपण फवारणी किती टाकली? 6 टाकली असेल तर जास्तीत जास्त 21,000 रुपये गेले त्याचे. हा, हा, हा? हा. पूर्ण. अन्नद्रव्य आणि योग्य कुठलंही बुरशीनाशक आपण जे वापरले एकरी 2-3 हजार रुपये खर्च करून जर तुम्हाला 10 पोते तूर जर होत असेल एकरी समजा. ते कापसाला कसं लावायचं? नाही ऐकलं. हा? तर निश्चितपणे सर्व जे आहे दिग्रस तहसील मधली जे तूर आहे तर आम्ही हा प्लॉट बघायला आलो. संतोष भाऊचा मला मागेही फोन आला होता, हो. तर माझ्या मनाला जे आहे समाधान या ठिकाणी भेटलेलं आहे. सगळ्या ब्रँचेस आपण बघू शकतो. कुठेही 5 एकर तर जमीन आहे. निश्चितपणे हा प्लॉट जो आहे तर याची जमीनही जे आहे मित्रांनो तर जास्त 1 फूट जे आहे तर 1 फुटापेक्षा जास्त काळी नाही आहे. भरकाळ ज्याला जमीन म्हणतो आपण, म्हणजे याचा पांढुरका जो आकार आहे तो आपल्या त्याच्यावरून लक्षात येतं की या जमीनचा आकार जो आहे तर जमीन काही एवढी सुपीक नाही आहे, हलकी जमीन आहे, परंतु त्याही मध्ये म्हणजे माती हे सोनं आहे ना. जाग्या जाग्याची महिमा म्हटलं झालं, गोकुळ उतरले रामा. संतोष भाऊ त्याचं काय हो. इथे 1 फुटाला पाणी होतं आणि 1 फुटावर बोरला पाणी लागत नाही आहे. हो. तर हा फरक आहे. म्हणून आपण शेतीकडे लक्ष द्या. कुठलंही याच्यामध्ये वापर करत असताना शेतीविषयक जे आहे तर आपल्या दिग्रस तहसीलमध्ये असे नवीन नवीन प्रयोग होणं फार गरजेचे आहे. आणि हा प्लॉट पाहून माझ्या मनाला समाधान या ठिकाणी लाभलेलं आहे. आपण भेटूया अशाच एखाद्या पुढील नवीन व्हिडिओ.